नाही, ज्या ज्या व्यक्तीला मंत्री म्हणून त्याच्या डिपार्टमेंटचे विषय हे जर महत्वाचे वाटत नसावे आणि बेताल वक्तव्य सातत्यानं जर येत असावे, तर तो व्यक्ती ते डिपार्टमेंट काय कुठलंच डिपार्टमेंट चालू शकत नाही. तो म्हणजे बिनधास्त आहे. तो राजेशाही थाटामध्ये आहे. त्याला काय सामान्य माणसाच्या सामान्य जनतेशी घेणं देणं आहे. हा मूळ प्रवृत्तीचा मुद्दा आहे. पोडगेपणा तुम्ही बघा ना, ज्या गोष्टी सांगितल्या त्या सत्य आहे. 16 खासगी सचिव हे फिक्सर होते. फिक्सर बिना मंत्र्याच्या बोलण्याशिवाय फिक्सिंग होऊ शकते का? पण तरी 16 मंत्री ठेवले आणि फक्त पीएस घेतले नाही. आजही अनेक मंत्री असे आहेत त्यापैकी की ज्यांच्याकडे खासगी सचिव नाहीत. ही वस्तुस्थिती आहे आणि हे मुख्यमंत्र्यांनी बोलले होते. मी तर काही वेगळा पुरावा सांगत नाहीये. म्हणजे अतुलजी, धनंजय मुंडेंच्या प्रकरणात, वाल्मिक कराड प्रकरणामध्ये विरोधकांना जेवढा दबाव निर्माण करता आला तेवढा या प्रकरणामध्ये करता आला नाही असं तुम्हाला वाटतं का? नाही, म्हणजे आता नाशिकचं प्रकरण झालं. नाशिकच्या प्रकरणावर काय गप्प झालं, सगळं काहीच झालं नाही म्हणतात. लोकांनी पेनड्राईव्ह दिलेले आहे. उघडले का ते? किरीट सोमय्याच्या बाबतीमध्ये पेनड्राईव्ह दिलेला आहे. अंबादास दानवेंनी, विरोधी पक्षनेत्यांनी विधान परिषदेमध्ये कुठली कारवाई झाली का? नाही झाली. 16 पीएसच्या संदर्भात दिलं ते मंत्री अजूनही भ्रष्टाचारी मंत्री जे आहे ते मंत्रिमंडळात आहेतच. तर जे कोडगं सरकार आहे ना, हे स्पष्टपणे दिसतं ना. याच्यामध्ये काही अहवालांनी पुरवायची गरज आहे का? हे तर मुख्यमंत्र्यांनीच बोललेले आहे. याच्याविषयी काही वेगळं बोलत नाही आम्ही. आमच्या इथे आरोप झाले, नंतर निर्दोष सुटले लोक, पण राजीनामा द्यावा लागला ना. नंतर निर्दोष सुटलेले लोक आहे. यांनी केलेले आरोप आहे.